शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर सध्या तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल, नमो शेतकरी योजनेचा ऑटो हप्ता नेमका कधी येणार आहे? सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या तारखा फिरत आहेत. कोणी म्हणतं आज पैसे येणार तर कोणी म्हणतं उद्या येणार. पण या सगळ्या बातम्यांमध्ये खरं काय आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही अफवा नाही तर फक्त अधिकृत आणि विश्वासार्ह माहितीनुसार नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य शासनाची एक महत्वाची योजना आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही हप्त्याच्या स्वरूपात दिली जाते. आतापर्यंत या योजनेमध्ये 7 हप्ते अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत आणि आता सर्व शेतकरी 8व्या हप्त्याची वाट बघत आहेत. आता प्रश्न असा आहे की 8व्या हप्त्याला उशीर का होत आहे? मित्रांनो, हप्त्याच्या वितरणाआधी सरकारकडून काही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. लाभार्थी यादी तपासली जाते, डेटामधील त्रुटी दुरुस्त केल्या जातात आणि निधी वितरणाची अंतिम मंजुरी घेतली जाते. याशिवाय निधी योजनक प्रशासकीय बैठका आणि काही वेळा आचारसंहितेचा कालावधी यामुळेही हप्त्यामध्ये थोडा विलंब होऊ शकतो. सध्या उपलब्ध माहितीनुसार 8व्या हप्त्याबाबत सरकारच्या पातळीवर हालचाली चालू आहेत, परंतु अजून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. म्हणून शेतकरी मित्रांनो, कोणीही ठामपणे आजच पैसे येणार असं सांगितलं असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. महत्वाची गोष्ट अशी आहे की जर एखाद्या शेतकऱ्याचा हप्ता उशीर झाला असेल तर त्याचे कायमचे पैसे बंद झाले असं काहीही नाही. अनेक वेळा असे घडते की पुढील हप्त्याच्या वेळी मागील प्रलंबित रक्कम एकत्र जमा केली जाते. म्हणजे हप्ता थोडा उशीर येऊ शकतो, पण पात्र असाल तर रक्कम मिळण्याची शक्यता राहते. शेतकरी मित्रांनो, या योजनेबाबत माहिती घेताना अधिकृत शासन निर्णय, अधिकृत सूचना आणि विश्वासार्ह बातम्यांवर विश्वास ठेवा. अफवा, फेक मेसेज आणि दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओपासून दूर राहा. सरकारकडून 8व्या हप्त्याबाबत कोणताही नवीन किंवा अंतिम घोषणा झाली तर आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवू. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण अपडेट ह्या येत राहतात. धन्यवाद.